तर लातूर जिल्ह्यातल्या मुरुड परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं शेती पिकांसह व्यापाऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांसह शहरातील व्यापाऱ्यांचं देखील अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचं नुकसान झाली आहे अशी माहिती आहे। तर थेट जाऊयात लातूरमध्ये, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संदीप भोसले उपस्थित आहे, त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। मुरुड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे। आपण जर बघितलं तर जवळपास 7 ते 8 दुकानदारांच्या दुकानामध्ये पाण्याचा ढव होता आणि त्यानंतर या दुकानातील सर्वच वस्तू ज्या आहेत त्या वस्तू अक्षरशः खराब झालेल्या आहेत। आता एकमुखी जी मागणी आहे ती पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची मागणी दुकानदार असतील, नागरिक असतील, हे नागरिक करत आहेत। पहिल्यांदा झालेलं आहे आणि नालीचं पाणी आलेलं आहे सगळं आपल्या आणि एवढं कधीच आम्ही आतापर्यंत बघितलेलं नाही। एवढा मोठा पाऊस कधीच झालेला नव्हता। मी आता नाही म्हणतो 4 ते 5 लाखात नुकसान आहे माझ्या एका दुकानाचं। असे माझ्या बाजूला 8 दुकान आहेत, सगळ्यांचं त्या मानानं 2-4 लाखाचं नुकसान आहे। माझं वैयक्तिक 5-6 लाखाचं नुकसान आहे। आता काय मागणी, डोळ्यात पाणी दिसायला लागले, काय मागणी आता काय बघावं लागेल शासनानं, काय तर त्याचं बघून करून त्याचं काय पंचनामा वगैरे करून काय आम्हाला मिळत असली मदत तर मदत द्यावी। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर।